व्यासपीठावरती स्वागत करते। यानंतर आपले प्रमुख वक्ते आहेत श्री केदार सुरेश पटवर्धन, महिला स्नेहसंवर्धक समाज इथं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे। 5वी ते 12वी पर्यंत ते द्रविड स्कूल वाई या ठिकाणी होते आणि त्यानंतर सांगली येथे विलिंग्डन कॉलेज आणि वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज इथं त्यांनी पुढील शिक्षण घेतलं आणि 12 जुलै 1988 ला वाईचं हे वादळ मुंबईमध्ये जाऊन धडकलं। सुरुवातीला प्रोडक्शनमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, सेल्स आणि मार्केटिंग या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी 35 वर्षाहून अधिक कालावधीसाठी जबाबदारी घेतली आणि ती समर्थपणे सांभाळली देखील। बजाज इलेक्ट्रिकल्स, मॉर्फी रिचर्ड्स, उषा इंटरनॅशनल अशा विविध कंपन्यांमध्ये ते सेल्स हेड, प्रॉडक्ट हेड, बिझनेस हेड म्हणून त्यांनी आपला कार्यभार सांभाळला आणि आजही केदार पटवर्धन म्हणून ते त्या कंपन्या जरी सोडलेल्या असल्या तरी परिचित आहेत। या दरम्यान काही सर्टिफिकेट्स त्यांनी मिळवलेली आहेत, जी ही प्रमाणपत्र त्यांच्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असतात, जसं की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट फॅसिलिटेटर, दॅट इज TQM, थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स, डी करिअर मेंटॉर आणि इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी त्यांनी ट्रेन द ट्रेनर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेली आहेत। मला असं वाटतं की लहानपणी याच फरसबंद दगडांवरती ते व्याख्यानांसाठी येत असतील एक श्रोता म्हणून। इथे बसून आता तुम्हाला खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत, आम्ही लहान असताना या दगडांचा प्रॉपर शेक घेत 1-1.5 तास व्याख्यान ऐकायला लागायचं। आज ते थेट मंचावरती उभे आहेत एक वक्ता म्हणून। याच्या जोडीलाच मला सांगायला खूप आनंद वाटेल की हे चालू असताना त्यांच्यामधली मूळची हुशारी, हजरजबाबीपणा याला वेगळीच लकाकी किंवा धार आली। सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामुळे अनेक वर्ष तिथे काम केले। हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या कुकनी बनवलेली रेसिपी कशी असेल याची स्टेप वाईज ते माहिती देऊ शकतात। मग तो पदार्थ व्हेजिटेरियन असेल अथवा नॉन व्हेजिटेरियन असेल। सगळ्या मित्रांना पडलेलं एक कोड आहे की केदार पटवर्धन सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह कसे, आणि हा ऍक्टिव्हनेस फॉरवर्डेड मेसेजेसचा नाहीये, तर ते त्यांचा एकही मेसेज तुम्हाला फॉरवर्ड केलेला दिसणार नाही। प्रखर किंवा जाज्वल्य हिंदुत्व त्यांच्यामध्ये भिनलेलं आहे। स्पष्टपणे ते मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि याचा प्रत्यय तुम्हाला आता येईलच। नृत्य, नाट्य किंवा कला, संगीत या क्षेत्रामध्ये रोटरीच्या माध्यमातून त्यांचं सतत सादरीकरण चालू असतं आणि म्हणूनच त्यांच्याकडे मैथिली सारखी कलाकार आहे। तिची काही नाटकं जसं की कापूस कोंड्याची गोष्ट, मुलगी झाली हो, लोकमान्य या सिरियल्स, सायकल, पिप्सी यासारखे पिक्चर हे आपण कदाचित पाहिले असतील, तर त्या मैथिलीचे हे बाबा आहेत। अगदी मकरन आबांच्या पासून कृष्णाबाईच्या महापुरात त्यांच्याबरोबर पत्र्यावरून उडी मारणाऱ्या काही मित्रांबरोबर सुद्धा केदार अगदी जवळचा मित्र आहे, ते जगमित्र आहेत। असा हा हरहुन्नरी मित्र आज काय बोलणार आहे आणि तोही काय विषय, तर कलपक्का। आता या प्रत्येकाला प्रश्न पडला होता की हे काय आहे नक्की कलपक्का म्हणजे, आणि ते ऐकायला आमच्या बरोबरीचे किंवा त्यांच्या बरोबरीचे अनेक मित्र त्यांच्यावरच्या प्रेमापोटी इथं आलेले आहेत। तर या पक्क्या वाईकर मित्राला केदार पटवर्धन यांना मी सत्कार झाल्यानंतर विनंती करीन की त्यांनी आपलं कलपक्का या विषयावरती जे काही विचार आहेत ते मांडावेत। तत्पूर्वी यांचे सत्कार होणार आहेत। विशाल कानडे सरांना विनंती की त्यांनी पटवर्धन सरांचा सत्कार करावा। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अदलिंगे सरांचा सत्कार देखील कानडे सर करतील।
यानंतर पटवर्धन सरांना विनंती की आजच्या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत ते इथे आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार करावा. श्री गोविंद नरहर कुलकर्णी यांचा सत्कार केदार पटवर्धन करतील. आणि कलासागर अकॅडमीचे श्री पांढरे आणि श्री काळोखे यांच्यापैकी कोणी आले असतील तर त्यांनी सत्कारासाठी कृपया स्टेजकडे यावं. दिलीप चौगुले सर इथे आलेले आहेत, ते सत्कार स्वीकारतील. तर आता केदार पटवर्धन यांनी त्यांच्या अनुभवातून केलेल्या निरीक्षणातून आणि त्यांनी स्वतः साकारलेल्या या विषयाला त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. चाल ढकल अर्थात कल पक्का. धन्यवाद. धन्यवाद सौ वैशाली भट आणि कौस्तुभ वैद्य सर. सरांनी माझं काम खूप सोपं केलंय, कारण कल पक्का या 2 शब्दांवरनं संपूर्ण विषय समजणं म्हणजे खूप इमॅजिनेशन लागेल असं मला डॉक्टर केळकरांनी पण सांगितलं होतं. पण तरी मी त्यांना आग्रह केला होता की तुम्ही कल पक्काच लिहा. आपली ओळख कुणी ज्यावेळेला करून देतं त्यावेळेला आपणच लिहून दिलेली ओळख असते आणि आपल्याला फक्त हेच बघायचं असतं की ते व्यवस्थित वाचतायत ना. पण वैशाली भट मला आणि मी त्यांना बरेच वर्ष ओळखत असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची माझी ओळख त्यांना लिहून द्यायची गरज नाही पडली. धन्यवाद वैशाली. इथे उपस्थित सर्व वाईकरांना माझा सहृदय नमस्कार. प्रत्येक गावाची स्वतःची अशी एक ओळख असते आणि त्या गावाच्या काही सांस्कृतिक खुणाही असतात. वाईच्या अनेक सांस्कृतिक खुणांपैकी एक म्हणजे ही 109 वर्ष अविरत चाललेली वसंत व्याख्यानमाला. आम्ही मगाशी वैद्य सरांनी जुन्या आठवणी सांगितल्या. आम्ही वसंत व्याख्यानमाला ऐकायला यायचो त्यावेळेचे अर्धव्यू अशोक भट वकील, तात्या नानसकर, आज दोघंही ते आपल्यात नाहीत, श्री मधुसूदन लेले, अनिल जोशी सर, आमचे साळवेकर सर. ही काही ठळक नावं पटकन माझ्या लक्षात आली. त्यातले तात्या नानसकर मला आठवत आहे त्यावेळेची साऊंड सिस्टम एवढी प्रगत नव्हती, त्यामुळे ते प्रत्येक स्पीकरच्या बाजूला जाऊन आवाज व्यवस्थित येतोय ना बघायचे, ते सुद्धा केवळ श्रोत्यांसाठी. मला आठवणारी वसंत व्याख्यानमाला आणि त्यावेळची एकूण व्यवस्था जर बघितली तर आता इथे जेवढ्या खुर्च्या सर्वीकडे मांडल्यात, हे स्टेजही नव्हतं फार पूर्वी. इथे खाली उभं राहूनच वक्ते बोलायचे आणि समोर गाद्या घातलेल्या असायच्या आणि त्याच्या मागे जाजमं किंवा सतरंजी असायच्या आणि आम्ही त्या जाजमांवर बसून बऱ्याच वक्त्यांची भाषणं ऐकली आहेत. आणि मगाशी कुणीतरी उल्लेख केला त्याप्रमाणे त्या गरम दिवसभर तापलेल्या गरम फरशांवरती बसून आम्ही ती भाषणं ऐकली. त्या गाद्यांवर बसायचा योग कधी आला नाही, पण जाजमांवरनं थेट आज मंचावर उभा राहायचा मात्र योग आला. आणि यामुळे आज मला पुन्हा नव्यानं वाईमध्ये येऊन थोडासा अभ्यास करायची संधी मिळाली. या सादरीकरणाच्या ओघामध्ये विसरायला होऊ नये म्हणून आत्ताच पहिल्यांदा सगळ्या आयोजकांचे आभार मानतो मला इथे उभं राहून बोलायला संधी दिल्याबद्दल. प्रामुख्यानं सांगायचं तर डॉक्टर केळकर यांच्याशी एक प्राथमिक चर्चा झाल्यानंतर सौ इनामदार आदित्य चौंडे, अमित वाडकर, रोटेरियन क्षीरसागर या सगळ्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांनी
काही दिवसांच्या अंतरानं सारखे फोन करून मला आठवण केली आणि येताय ना असं विचारत होते. मला वाई गावात येण्याचा एवढा आग्रह आजपर्यंत कोणी केला नव्हता. विनोदाचा भाग जर सोडला तर अशा प्रकारचे वसंत व्याख्यानमाला या सुरू राहण्याचं बेसिक कारण जे असतं ते या कार्यकर्त्यांच्या निस्पृह वृत्तीत असतं. आणि म्हणूनच 100+9 म्हणजे 109वं वर्ष आपण इथे साजरं करतोय. लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई आयोजित वसंत व्याख्यानमाला या मंचावर तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहताना मला खूप आनंद झालाय. ज्या मातीत आणि इथल्या संस्कृतीमध्ये शाळा, गुरुजन, पालक या सगळ्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्या सगळ्याची मला जाण आहे आणि त्याचं मला भानही आहे. आणि माझी शाळा आणि माझे गुरुजन या सगळ्यांना वंदन करून आजचं सादरीकरण करायला मी सुरुवात करणार आहे. ज्या वयामध्ये प्रत्येकाची मानसिक जडणघडण होत असते त्या वयातले सगळे संस्कार माझे या वाईमध्ये झाले. म्हणजे अगदी उमेदीची सगळी वर्षाची होती समजण्याची, ती सगळी या वाईच्या संस्कारात घडली. इथल्या कृष्णा नदीत डुंबणे, इतिहास भूगोलाच्या सगळ्या खुणा प्रत्यक्ष बघणे, या घाटांवरनं फिरणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाईतला कृष्णाबाईचा उत्सव आणि वाईतला टिंगलकट्टा या खरं म्हणजे व्यक्तिमत्व विकासामध्ये भर घालणाऱ्या दोन गोष्टी आणि त्याचाही अनुभव मी पुरेपूर घेतलाय. कृष्णाबाई उत्सव म्हणजे व्यवस्थापनाचं व्यासपीठ. हे जग सध्या स्टार्टअपचं आहे आणि वाईतल्या प्रत्येक घाटावर होणारा कृष्णाबाई उत्सव हा एक स्वतंत्र स्टार्टअप आहे असं मी समजतो. कारण स्टार्टअपमध्ये जसं जिथे कमी तिथे आम्ही आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तशाच गोष्टी या कृष्णाबाईच्या उत्सवात सगळे वाईकर करतात. म्हणजे मला जे आठवतंय तेव्हा पाणी भरण्यापासून स्वयंपाक करून वाढण्यापर्यंत आणि छबिन्यामध्ये झांज ढोल वाजवण्यापासून सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करायपर्यंत आणि याच्याही व्यतिरिक्त जांभळी करवंदीच्या झाडांवर चालून जाण्याचं हे जे भाग्य आहे हे भाग्य फक्त वाईकरांना मिळालंय. ही संस्कृती या गावानं जपली आहे आणि म्हणूनच मला वाईकरांचा अभिमान आहे. या सगळ्यांचा वाईकर म्हणून मला जरी अभिमान असला तरी या गावाला पेन्शनरांचं गाव असं म्हणण्याचा चावटपणा कोणी केलाय हा एक संशोधनाचा विषय आहे. हे सगळं सांगण्याचं प्रयोजन असं आहे की अशा सगळ्या उपक्रमांमुळे जी समृद्धी माणसामध्ये येते ती भोवताच्या परिस्थिती आणि वातावरणामुळे. आणि हे वातावरण किंवा ही परिस्थिती हा व्यक्तिमत्व विकासातला सगळ्यात मोठा घटक आहे. आणि याच्याच बरोबर अजून विकासातले दोन घटक म्हणजे शिक्षण आणि अनुभव. परिस्थिती माणसाला वागायला शिकवते तर अनुभव माणसाला जगायला शिकवतो. आणि शिक्षण फक्त शिकवत नाही तर शिक्षण म्हणजे शिकल्यानंतर जे विसरून लक्षात राहतं ती शिक्षणाची व्याख्या आहे. आणि इथल्या मिळालेल्या शिक्षणात विसरायला कमी होतं आणि लक्षात गोष्टी जास्त ठेवल्या जातात. परिस्थितीवर मात जर करायची असेल तर शिक्षणाची समृद्धी आणि अनुभव हाच खूप कामाला येतो. आता आपण या ज्या गोष्टी बघितल्या या बाह्य प्रभावाच्या गोष्टी आहेत. याचबरोबर आंतरप्रभावाच्या जर गोष्टी आपल्याला बघायच्या असतील तर त्या म्हणजे ॲटिट्यूड ज्याला वृत्ती म्हणतात, ॲबिलिटी ज्याला क्षमता म्हणतात आणि अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, अशा तीन गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव होतो. या सगळ्या गोष्टी आपण आज या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आजचा जो चाल ढकल हा विषय आहे याच्याबद्दल आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मी
स्वतः मानसशास्त्राचा अभ्यास केलेला नाही, मानसशास्त्राचा विद्यार्थीही नाही, पण गेल्या 35 वर्षांच्या व्यावसायिक आणि सामाजिक अनुभवामध्ये शेकडो गावं आणि हजारो व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे काही गोष्टी प्रकर्षाने ज्या जाणवल्या, त्यातली एक गोष्ट म्हणजे ही चालढकल किंवा दिरंगाईची स्थिती. आणि या स्थितीचा प्रत्येक जण व्हिक्टीम किंवा बळी असतोच. म्हणजे मी तर म्हणेन की 90% लोक दिरंगाई किंवा चालढकल, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन असं एक अकराळ विकराळ नाव आहे, याचा व्हिक्टीम असतो. काही वेळेला काही कारणानं केलेलं, काही वेळेला नकळत असं ही चालढकल आपण करतो. खरं म्हणजे चालढकल हा कुठलाही रोग, मानसिक रोग नाहीये, तर ती वर्तमानातली प्रवृत्ती आहे. वैद्य सर आता निघून गेले का? त्यांनी याचा, वैद्य सरांनी आता जे सांगितलं होतं, ही वर्तमानातली प्रवृत्ती आहे आणि माणूस वर्तमानात घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या फेस करताना त्याप्रमाणे वागत असतो. त्यामुळे कठीण काम करणं टाळण्याची वृत्ती किंवा वेळेत गोष्टी न करण्याची वृत्ती किंवा भीतीमुळे एखादी गोष्ट न करण्याची वृत्ती, त्यामुळे हा कुठलाही मानसिक विकार किंवा रोग नाहीये, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि जेव्हा 90% माणसं चालढकल करतात, त्यावेळेला आपल्याला स्वतःला, मी पण चालढकल करतो, हे मान्य करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वैषम्य वाटलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेला आपल्या घरातले दिवे जातात, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? घराच्या बाहेर जातो, बाजूवालीचे किंवा समोरच्याचे दिवे गेलेत ना बघतो, आणि ते दिवे गेले की आपल्याला हायचं वाटतं. कारण माझ्यासारखा कोणीतरी समदुःखी आहे एवढं समजूनच आपल्याला त्यामध्ये सुख असतं. त्यामुळे आता मला किती माहिती आहे याच्यापेक्षा आपल्या सगळ्यांना किती जास्त माहिती होईल हा दृष्टिकोन आपण ठेवूया. त्यामुळे अतिशय सरळ, साध्या आणि सोप्या वाटेने आपण जाणार आहोत. त्यामुळे मानवी मन, वृत्ती, वागणूक आणि सवयी यांचा परस्पर संबंध कसा आहे याबद्दल आपण जाणून घेऊ. आपलं मन जे आहे ते समजा एक प्रिझम आहे असं समजलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रिझम मध्ये ज्यावेळेला आपण पॉलिक्रोमॅटिक रेज जातात, म्हणजे व्हाईट कलर ज्यावेळेला आपण प्रिझम मधनं सोडतो, त्यावेळेला तो बाहेर पडताना 7 कलर त्याचे बाहेर येतात. आणि हे 7 कलर म्हणजे या 7 कलरचा मिळून पांढरा रंग होतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसंच ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती जी आहे, त्या वृत्तीमध्ये कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत ते आपण जरा बघूया. सगळ्यात पहिला बिलीफ म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा. आपल्याला लहानपणापासून बऱ्याच गोष्टी सांगितल्या, शिकवलेल्या असतात आणि त्याचा पगडा आपल्या मनावर एवढा जबरदस्त असतो की त्याच्या विरोधामध्ये जाऊन विचार करताना आपल्याला खूप कष्ट पडतात किंवा आपल्याला जाणीवपूर्वक त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे बिलीफ हा वृत्तीमधला एक भाग आहे. त्याच्यानंतर या बिलीफ्समुळे काही विचार आणि कल्पना, म्हणजे ज्या श्रद्धा आपल्या मनात आहेत किंवा विश्वास आहे, त्याच्यामुळं वेगवेगळ्या कल्पना किंवा विचार आपल्या मनात येतात. थॉट्सच्या लगेच नंतर आपण त्याप्रमाणे कृती करतो, त्याप्रमाणे आपलं वर्तन किंवा वागणूक राहते आणि मग आपल्याला त्या प्रकारच्या सवयी जडतात. आणि मग आपली पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते आणि आपलं मूल्य ठरवलं जातं. म्हणजे थोडक्यात या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, विश्वास, श्रद्धा, विचार, कल्पना, कृती, वागणूक, वर्तन, सवयी, या सगळ्या गोष्टींचं मिळून एक वृत्ती म्हणजे ऍटिट्यूड तयार होतो. आपण आजकाल हा ऍटिट्यूड हा शब्द खूप सर्रास वापरला जातो आणि वेगवेगळ्या संकल्पनांमधून वापरला जातो. पण माणसाच्या ऍटिट्यूड डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार होणं खूप गरजेचं आहे. हे समजल्यावर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत प्रकर्षाने घडणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत, मी 2 वेगवेगळी वाक्य सांगतो, जरा व्यवस्थित ऐका. मी ते सगळं करतो जे मला माहिती आहे मला करायचं नाहीये. मी ते सगळं करतो
जे मला माहिती आहे मला करायचं नाहीये आणि मी ते काहीही करत नाही जे मला माहिती आहे की मला करायचंय. ही जी 2 वाक्य आहेत ही वाक्य आपल्या माणसाच्या स्वभावाची वाक्य किंवा यातला जो ऍक्शनचा भाग आहे या ऍक्शनमुळं या दोन्ही गोष्टी आपल्याला समोर येतात. याचा अर्थ असा आहे की मी अनावश्यक गोष्टी खूप करतो आणि आवश्यक गोष्टी बऱ्याच ज्या आहेत त्या मी करत नाही. आणि याला ऍक्रेशिया या कन्सेप्टला ऍक्रेशिया म्हणतात. आणि ऍक्रेशियाचाच पुढचा भाग म्हणजे प्रोक्रास्टिनेशन आणि ज्याच्यामुळे आपण दिरंगाई किंवा चालढकल करत असतो. यामध्ये बरेच वेळेला आपण वागताना वेगवेगळ्या अस्पष्ट आणि अनिश्चित असे शब्द वापरत असतो. शक्यता आहे किंवा कदाचित मी ही गोष्ट करेन, म्हणजे याच्यात कुठलाही ठामपणा नाहीये. उद्या बघू, कधीतरी, पुढच्या वेळा एखादी गोष्ट मी करेन, आत्ता नको, लवकरच, थोड्या वेळात, ही सगळी जी वाक्य आहेत ही आपण फार सामान्यपणे वापरतो. आत्ता नको, नंतर, जेव्हा जरूर पडेल तेव्हा बघू. याचा अर्थ असा आहे की वर्तमानातली, मगाशी जे मी म्हणालो वर्तमानातली स्थिती आणि त्याप्रमाणे आपण जो रिस्पॉन्स देतो त्यामधनं या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. आता हे नक्की कसं घडतं ते आपण थोडं वेगळ्या चित्ररूपानं पाहूया. कारण प्रत्येक माणसाच्या ठराविक क्षमता असतात आणि प्रत्येकाची वेगळी अशी एक वृत्ती सुद्धा असते. त्यामुळे वृत्ती आणि क्षमता या दोघांची योग्य सांगड घालून माणसाचा स्वभाव किंवा वागणूक कशी तयार होते त्याचं एक सॅम्पल आता आपण इथे पाहणार आहोत. आणि मग यातूनच आपण शोधणार आहोत की दिरंगाई आणि चालढकल करणारी कोणती माणसं आहेत आणि ती कशामुळे या गोष्टी घडतात ते आपल्याला या चित्ररूपाने कळेल. इथे जर बघितलं तर इथे ऍटिट्यूड म्हणजे वृत्ती आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता. वृत्ती काय म्हणते? मी एखादी गोष्ट करेन किंवा एखादी गोष्ट करणार नाही. क्षमता काय म्हणते? क्षमता म्हणते मी करू शकेन किंवा करू शकणार नाही. आता याचं जर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण बघितलं, एसटीचं टाइम टेबल बघतो तसं, तर या पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय येतं? मी करू शकेन आणि करेन. क्वाड्रंट नंबर 2 मध्ये काय येईल? मी करू शकणार नाही तरी सुद्धा मी करेन. आता ह्या कशा व्यक्ती आहेत ते आपण बघूया. क्वाड्रंट नंबर 3 मध्ये मी करू शकणार नाही आणि मी करणारही नाही. हे बघत असताना आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत याचाही थोडा विचार करून ठेवा. आणि शेवटचं म्हणजे मी करू शकेन तरी सुद्धा मी करणार नाही. हा जो शेवटचा भाग आहे ना, क्वाड्रंट नंबर 4, हा खूप महत्वाचा क्वाड्रंट आहे आपल्या आजच्या विषयाच्या दृष्टीनं. मी करू शकेन पण तरी सुद्धा मी करणार नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की माझी क्षमता आहे पण तरी सुद्धा मी क्षमतेप्रमाणे काम करत नाही. हे जर वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजायची जर गरज असेल तर हा पहिला क्वाड्रंट जो आहे, ही जी माणसं आहेत, पहिल्या क्वाड्रंट मधली जी माणसं आहेत, मी करेन, करू शकेन आणि करणार, ही माणसं म्हणजे आत्मनिर्भर किंवा स्वयंप्रेरित अशी माणसं असतात. क्वाड्रंट नंबर 2 ज्याच्यामध्ये मी करू शकणार नाही पण मी करेन, ही माणसं म्हणजे जी स्पेशल विशेष अपंगत्व असलेली, व्यंग असलेली, म्हणजे ज्याला पाय नाहीये पण तरी सुद्धा तो आर्टिफिशियल पाय लावून मॅरेथॉन मध्ये पळतो, किंवा हात नाहीयेत पण तोंडात ब्रश घेऊन चित्र काढतो, पायाच्या अंगठ्यामध्ये पेन ठेवून लिहितो. हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. ते करू शकत नाहीत तरी सुद्धा करतात. तिसरी जी कॅटेगरी आहे, मी करू शकणार नाही आणि करणार नाही, हे ऍक्च्युली निष्क्रिय लोक आहेत. आपण त्यांना युजलेस म्हणतो पण खरं म्हणजे हे युजलेस नाही आहेत. आपण बघूया ते युजलेस कसे नाही आहेत. आणि ही जी कॅटेगरी आहे, लास्ट कॅटेगरी, ही आहे चालढकल करणारी. हे सगळे अक्काबाईच्या फेऱ्यामध्ये अडकलेले सन्माननीय सदस्य, दिरंगाई किंवा चालढकल करणारे. या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मला एका चित्रपटातला एक सीन आठवला. सगळ्यांनी देऊळ पिक्चर बघितला असेल. देऊळ बंद नव्हे, देऊळ. त्यामध्ये ऋषिकेश जोशी, सगळी
कॉलेजमधनं पास आउट झालेली मुलं दाखवली आहेत आणि बेकार आहेत, काही कामधंदा नाहीये. आणि हायवेवरती एसटी थांबते, तिथे एक टपरी आहे, त्या टपरीवरच्या एका बाकड्यावर ऋषिकेश जोशींचं कॅरेक्टर ते असं झोपलेलं दाखवलंय आणि झोपलेलं असताना त्यांच्या पायावरनं एक मुंगळा फिरताना दाखवलाय. आणि तो मित्राला सांगतो, मेंढ्या जरा तो माझ्या पायावरचा मुंगळा उडव रे. तर मेंढे म्हणतो, तू उडव की, तू काय गाभण राहिला का. तर त्यावेळेला ऋषिकेश जोशी सांगतात की माझ्या मनात आहे रे, पण शरीर साथ देत नाही. हा जो आळस आहे, म्हणजे इच्छा असून, मनात इच्छा असून सुद्धा कृतीत येऊ न शकणारा हा आळस या दिरंगाई किंवा चाल ढकल करायला प्रवृत्त करतो. म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणतो ना, नगं वाटतंय, त्यातला हा प्रकार आहे. याच्यानंतर मग आत्ता नको नंतर करू अशा वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात. परीक्षेचा अभ्यास करायचा, तो सुरुवात कधी करायची? परीक्षेच्या आधी 15 दिवस. कुठलंही बिल आलं, इलेक्ट्रिसिटीचं जरी, तरी आपण पहिल्यांदा काय बघतो? त्याच्यावरची अमाऊंट बघतो आणि लास्ट डेट बघतो. आणि बिल भरतो कधी? शेवटच्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजता, म्हणजे ऑफिस बंद व्हायच्या आधी. मॉर्निंग वॉक किंवा जिम्नॅशियमला जायचं असेल तर आपण ते नेहमीच उद्या करणार असतो, आजपासून नाही. रिकामा चाळा म्हणून इंस्टाग्राम आणि फेसबुक हे सर्फिंग करत राहणे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नेहमी चांगला मूड येण्याची वाट बघत असतो. काय करतो? चांगला मूड, एकदा चांगला मूड येऊ दे रे, मग बघ मी काय काय करतो. या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींकडे नंतर ज्यावेळेला आपण बघतो काही वर्षांनी, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की थोडा अजून जर अभ्यास केला असता तर मला नक्की चांगले मार्क मिळाले असते. नंबर 1. आमच्याकडे सेल्समध्ये अशा गोष्टी होतात, या महिन्यामध्ये टार्गेट कंप्लीट नाही झालं तर मंथ एंडला घरी जाताना सेल्सचा मुलगा जो आहे तो विचार करतो पुढच्या महिन्यात 110% करणार. आणि मग तो प्लॅनिंग पण असं जबरदस्त करतो आणि पुन्हा पुढच्या महिन्यात मंथ एंडला ये रे माझ्या मागल्या. हा जो प्रकार आहे, म्हणजे वर्तमानातली स्थिती ज्याला आपण म्हणतो, ती सगळीकडे आढळते. वर्गात सुद्धा शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला किंवा ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये एखाद्या बॉसने एखादा प्रश्न विचारला तर आपण स्वतः त्याचं उत्तर देत नाही आणि दुसरा कोणीतरी उत्तर दिल्यावर आपल्याला वाटतं, जसं वैद्य सर मगाशी म्हणाले, अरे हे काय, मला पण येत होतं. पण आपण इनिशिएटिव्ह, पुढाकार घेतला नाही, आपण हात वर करून उत्तर दिलं नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे याबद्दल मला एक अजून आठवतंय, अरिस्टॉटल जे म्हणाला होता की टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि आता जे ऑटोमेशन होत आहे, म्हणजे ह्युमन बिईंग रिप्लेस बाय मशिनरी, या ऑटोमेशनमुळे मनुष्य प्राण्याला खूप मोकळा वेळ मिळणार आहे, जो तो कला संवर्धनासाठी वापरेल अशी त्याची भाबडी आशा होती. आणि हा ग्रीक तत्ववेत्ता होता अरिस्टॉटल. आणि काही वर्षांनी अडलस हॅक्सले नावाचा ब्रिटिश तत्ववेत्ता त्यानं हे म्हणणं खोडून काढलं आणि त्यानं सांगितलं की हा जो मोकळा वेळ मिळालाय, हा या मोकळ्या वेळेचा क्रिमिनल वेस्ट ऑफ टाइम, म्हणजे दुरुपयोग केला जाईल. आणि आज आपण हे सगळं अनुभवतोय, ज्यावेळेला आपण इंस्टाग्राम, फेसबुक आणि याच्यावरती गुंतलेली पिढी ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला अल्डस हॅक्सले कसा खरा होता आणि अरिस्टॉटलला त्यानं कसं खोटं ठरवलं ते आता आपण अनुभवतोय. त्यामुळे निष्क्रियता, आळस, अज्ञान, दुर्लक्ष, निष्काळजीपणा, ज्ञानाची कमतरता, विश्वासाची कमतरता, निर्णय क्षमता नसणे, मुद्दाम केलेला चेंगटपणा, बेपर्वाई, चुकारपणा, म्हणजेच या सगळ्या गोष्टी घडत असताना याचे होणारे परिणाम किंवा निष्पत्ती ही खूप महत्वाची आहे. आणि माझ्या आजवरच्या व्यावसायिक आयुष्यात मी अशी कित्येक उदाहरणं बघितलीत की या चाल ढकल आणि दिरंगाईमुळे, या अवगुणांमुळे प्रचंड भयंकर परिणाम लोकांना सोसायला लागले. म्हणजे ते कसे, काय काय गोष्टी घडू शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चांगल्या संधी गमावणे, कारकीर्द खुंटणे, आर्थिक नुकसान होणे,
या सगळ्यामुळे तणाव आणि चिंता निर्माण होणे आणि वैफल्यग्रस्त जीवन जगायला भाग पडणे, यामुळे नातेवाईक आणि मित्र गमावणे, अशी ही साखळी आहे. आणि आपल्याला माहिती असलेल्या किंवा काही जणांच्या स्वतःच्या बाबतीत या गोष्टी कुठं ना कुठंतरी लागू पडतात. आणि म्हणूनच याच्यावरचे जे उपाय आहेत ते खूप महत्वाचे असतात. सर्कशीत तुम्हाला जर आठवत असेल, मध्ये सर्कशीमध्ये प्राणी ठेवायचे नाहीत असं ज्यावेळेला ठरलं, त्यावेळेला 10 सिंह एका सर्कसनं जंगलामध्ये सोडले. आणि जंगलामध्ये सोडल्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळेला हे सिंह कुठे आहेत कसे आहेत बघायला ज्यावेळेला गेले लोक, त्यावेळेला त्या 10 मधले 6 सिंह हे मेलेल्या अवस्थेत आढळले. त्याचं कारण असं होतं की जंगलातल्या जंगली कुत्र्यांनी त्यांची शिकार केली होती. कारण हे 6 सिंह जे होते ते शिकार करायला विसरले होते आणि त्यांना आपल्या क्षमतांचा विसर पडला होता. त्यामुळं या अशा गोष्टी, क्षमतांचा विसर पडणे ही सुद्धा कलपक्का जे आपण म्हणतो दिरंगाई होणे त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे असं म्हणतात की कुत्र्यांचा राजा जर सिंह झाला तर कुत्री सुद्धा सिंहासारखी लढतात, पण सिंहांचा राजा जर कुत्रा झाला तर सगळे सिंह कुत्र्यासारखे मरतात. आणि हे खरं आहे. त्यामुळं लिडरशिप कशा पद्धतीने काम करते त्याप्रमाणे बाकीचे लोक सुद्धा तसा विचार करतात. आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काही उपाय माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण त्याआधी आपण एक समजून घेऊया की एखादं काम ठरवण्यापासून ते पूर्ण होण्यापर्यंत काय काय गोष्टी घडतात. आपण ठरवलेलं कुठलंही काम हे पूर्ण करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींची गरज आहे. हेतू, उद्देश आणि ध्येय हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच नंतर या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी कृती, सातत्य आणि शिस्त या गोष्टींची तेवढीच गरज आहे. आपण ज्यावेळेला उदाहरणं पाहू त्यावेळेला या गोष्टी जास्त विस्ताराने आपल्याला कळतील. माझा एक मित्र होता, म्हणजे आहे अजूनही, पण तो फार पूर्वी मला म्हणाला की अरे मला माझं पोट कमी करायचंय आणि वजन पण कमी करायचंय. मी त्याला म्हटलं काय मध्येच एकदम? तो म्हणला नाही रे, माझी 4-5 वर्षाची जी मुलगी आहे तिच्या बरोबर मला खेळायला जमत नाही. म्हणजे मला तिच्याबरोबर धावता येत नाही, तिच्याबरोबर पळता येत नाही, अशा प्रकारचे कुठलेही खेळ मी खेळू शकत नाही. त्यामुळे मला वजन कमी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा आता याच्यातला हेतू आणि उद्देश काय आहे, तर मुलीशी खेळता येणं, आणि ध्येय काय आहे तर मला माझं वजन कमी करायचं आहे. पण या गोष्टींसाठी तुम्हाला बेसिकली करायला काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गजर लावायला पाहिजे. गजर लावून तुम्ही उठला पाहिजेत. उठल्यानंतर तुम्ही सकाळी चालायला किंवा पळायला जाण्याची तयारी करायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या दिशेला पळायचं ते तुम्हाला ठरवायला पाहिजे. आणि हे सगळं निश्चित करायचं आणि प्रत्यक्ष धावणे हे रोज होतंय ना हे पण तुम्हाला बघण्याची गरज आहे. माझ्या मित्रानं काय केलं, पहिल्यांदा पहाटे गजर लावला 5चा, तो स्नूज केला वाजल्यावर. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा स्नूज केला आणि नंतर त्याने विचार केला की राहू दे आज नकोच उठायला, आणि मग गजर बंद करून तो झोपला. असं 2-3दा झाल्यावर आज नको उद्या असं ठरवत ज्यावेळेला तो गजर बंद करत राहिला त्यावेळेला काही दिवसांनी त्याचे मित्र सुद्धा त्याची चेष्टा करायला लागले. आणि मग रोज असं व्हायला लागल्यावर, चेष्टा झाल्यावर लोकांनी त्याला सल्ले द्यायला सुरुवात केली. त्यातनं एकाला सांगितलं, हे बघ तू एक काम कर, सकाळी उठ पण फक्त बूट घालायचं एवढंच टार्गेट ठेव. सकाळी उठायचं आणि फक्त बूट घालायचं टार्गेट ठेवायचं. अशी छोटी छोटी टार्गेट घे. मग तो उठला, त्यानं फक्त शूज घातलाय. मग त्याला सांगितलं की शूज घातल्यानंतर तू काय आता शूज घालून घरभर फिरणार नाहीस, त्यामुळे दुसरं टार्गेट तुला घराच्या बाहेर पडायचं ठेवलं पाहिजे. मग तो घराच्या बाहेर गेला. घराच्या बाहेर गेल्यावर तो म्हणतो त्याच्यानंतरचं टार्गेट काय ठेवायचं की मला जिम पर्यंत जायचं. मग तो जिम पर्यंत गेल्यावर 3रा किल्ला सर झाला. तिथे गेल्यावर सगळेच आजूबाजूचे व्यायाम करतात हे बघितल्यावर मग त्याला व्यायाम करणं भाग होतं. अशा पद्धतीने याचा अर्थ असा आहे की आपण संपूर्ण पाव एकदम खाऊ शकत नाही. आपण काय करतो, त्याच्या स्लायसेस करतो.
त्यामुळे तुम्हाला तुमची जी टार्गेट्स आहेत ती मोठे टार्गेट छोटे छोटे टार्गेटमध्ये जर आपण त्याची विभागणी केली आणि जर ती टार्गेट अचीव केली तर तुम्हाला मोठे टार्गेट जे आहे ते अचीव करता येतं. हा झाला पहिला टप्पा. पण मला जे आठवतंय पळण्याच्या बाबतीतला अनुभव, आमची वार्षिक परीक्षा संपली की एक ठरलेली गोष्ट असायची की पसरणीच्या घाटात पळायला जायचं. पण आम्ही काय करायचो, घराच्या बाहेर पडल्या पडल्या तिथनंच जोरजोरात पळायला सुरुवात करायचो आणि मग एसटी स्टँड पर्यंत गेलं की तिथपर्यंतच दम लागायचा आणि मग याची ठरलेली जी पळायचा कार्यक्रम होता तो संपून जायचा. थँक्यू. त्यामुळे संथ गतीनं पळणं म्हणजे जॉगिंग, आणि ते जॉगिंग केलं तरच व्यायाम होतो हे नॉलेज आम्हाला नव्हतं. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून करण्याच्या गोष्टी आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शहाणपण. हे शहाणपण आणायचं कुठनं, हे शहाणपण येतं कुठून? आजकाल आपण जर बघितलं आपल्याकडे डेटा हा सगळीकडे मुबलक अवेलेबल आहे. म्हणजे डेटा आपल्या अंगा खांद्यावर सध्या खेळतोय. पण हा डेटा म्हणजे नॉलेज आहे का? तर डेटा म्हणजे नॉलेज नाहीये. म्हणजे हा जो डेटा आहे या डेटाला आपल्याला पहिल्यांदा माहितीच्या स्वरूपामध्ये व्यवस्थित रचला पाहिजे. म्हणजे जसे वेगवेगळे पत्रकार जे असतात, रिपोर्टर, ते बाहेर जाऊन बातम्या गोळा करतात, त्याचं संकलन करतात आणि मग त्याची बातमी तयार होते, मग न्यूजपेपर छापला जातो. इथपर्यंत जी होती त्याला माहिती म्हणतात. पण ही माहिती आपल्याला पुरेशी आहे का? या माहितीचा ज्ञानामध्ये आपल्याला जर उपयोग माहितीचा ज्ञानामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर ही माहिती आपल्याला अर्थपूर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे अर्थपूर्ण माहिती म्हणजे ज्ञान. आता हे ज्ञान पण पुरेसं आहे का? आपल्याला पाहिजे शहाणपण. मग आता ज्ञानापासून शहाणपण कसं तयार करायचं? तर मिळालेलं ज्ञान आपण ज्यावेळेला वापरतो त्यावेळेला त्याला शहाणपण म्हणतात. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. सगळ्यांना टोमॅटो माहितीये? ऑफकोर्स माहितीये. हा टोमॅटो म्हणजे काय आहे? टोमॅटो म्हणजे फळ आहे असं नॉर्मली लोक सांगतात. पण मग टोमॅटो म्हणजे फळ आहे का? तर तो एक भाजी प्रकार आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. म्हणजे टोमॅटो हा भाजी प्रकारातलं फळ आहे असं जर आपण समजलं तर याचा अर्थ टोमॅटो ही बेसिक माहिती आहे, भाजी प्रकारातलं फळ हे नॉलेज किंवा ज्ञान झालं. आणि आता याचं शहाणपण कसं समजायचं? तर केवळ हा टोमॅटो भाजी प्रकारातलं फळ आहे म्हणून आपण ते फ्रूट सॅलडमध्ये नाही वापरायचं, हे शहाणपण आहे. आणि हे शहाणपण आपल्याला जास्ती कामाला येतं. वेगवेगळे डिसिजन्स आपण घेतो, काही गोष्टी ठरवतो, एखादी गोष्ट करायची नाही करायची, यातलं डिफरन्सिएशन करताना आपल्या या शहाणपणाचा खूप उपयोग होतो. अजून एक महत्वाचा सिक्वेल जर आपण बघितला तर तो म्हणजे अप्रोच किंवा दृष्टिकोन कशा पद्धतीने वापरायचा. हा सिक्वेल आहे इनिशिएटिव्ह, इन्व्हॉल्वमेंट, पॅशन, ओनरशिप, सक्सेस. इनिशिएटिव्ह म्हणजे आपण पहिल्यांदा जो पुढाकार घेतो, या पुढाकार घेतल्यामुळे आपल्यामध्ये आपण आपला सहभाग वाढतो. सहभाग वाढल्यामुळे आपल्यामध्ये जी तीव्र आवड निर्माण होते, त्याच्यानंतर आपलेपणा म्हणजे ओनरशिप निर्माण होते आणि या ओनरशिपमुळे आपल्याला जे मिळतं ते सक्सेस. हा जो सिक्वेल आहे हा सिक्वेल आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये ऍप्लिकेबल आहे. तुम्ही कुठलंही काम बघा, तुम्हाला इनिशिएटिव्ह घेणं हे सगळ्यात पहिल्यांदा खूप महत्वाचं असतं. आपण ज्यावेळेला इनिशिएटिव्हची गोष्ट म्हणतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला इथे एसटी स्टँडवर फलाटावर एसटी लागलेल्या असतात वेगवेगळ्या, आणि लोक फलाटावर गाडी लागली की दारातनं घुसायचा प्रयत्न करत असतात. पण एक ज्याला स्मार्ट मुलगा म्हणतात तो असा एसटी स्टँड मधनं आत येत असतो आणि तो येतो आणि डायरेक्ट ड्रायव्हरच्या बाजूने, महेश शिंदे ड्रायव्हरच्या बाजूनं तो आत शिरतो आणि तो आपल्याला पाहिजे असलेल्या सीटवर जाऊन बसतो. आणि याला म्हणतात इनिशिएटिव्ह. आता ही गोष्ट चांगली वाईट याच्याबद्दल मी बोलत नाहीये. अशाच गोष्टी मुंबईतल्या ट्रेनमध्ये घडतात. बरेच लोक नुसते वर्तमानपत्र खाकेत मारून उभे असतात, गाड्या सोडत असतात. काही माणसं असतात ज्यांना खरंच घाई असते, ते धावत्या ट्रेन पकडतात, आतमध्ये आईलमध्ये घुसतात, त्यांना तिथे सीट मिळते, विंडो सीट मिळते आणि ते
आपल्या घरी पोहोचतात. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा जो सिक्वेन्स आहे, हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक ओनरशिप नावाचा जो प्रकार आहे, हा जर बघितला, आपण सगळेजण हातावर घड्याळ घालतो. त्या घड्याळाला कोणी नावं ठेवली तर आपल्याला आवडत नाही. खरं म्हणजे हे घड्याळ आपण मॅन्युफॅक्चर केलेलं नसतं. हे कुठल्या तरी ब्रँडचं असतं, टायटनचं असेल, रिकोचं असेल. पण तरी सुद्धा कोणी या घड्याळाला नाव ठेवलं तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला वाईट वाटतं. का? कारण आपण 10 दुकानातनं फिरून 40 घड्याळं बघितल्यानंतर त्यातनं एक हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे आता ती ओनरशिप ट्रान्सफर झाली आहे टाटा टायटनकडनं. आता ती ओनरशिप माझ्याकडे आली. अशा प्रकारची ओनरशिप ज्यावेळेला तुम्ही बघितले असतील, बरेच लोक जे भांडणामध्ये ज्यावेळेला विषय निघतात ते म्हणतात माझ्या नोकरीबद्दल आणि माझ्या जॉबबद्दल बोलायचं नाही, मी काम काय करतो त्याच्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला बाकी कितीही शिव्या दे. हे काय येतं? कारण ही त्या जॉबबद्दल असलेली ओनरशिप आहे आणि आपले पण आहे. तर तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्ही यशाच्या जवळ गेलेले असतात. त्यामुळे हा जो सिक्वेल आहे, हाही खूप महत्वाचा सिक्वेल आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या क्षमता ओळखणे. सकाळी उठल्यावर एकदा वाकून बघा आणि आपले पाय, आपले हात आपल्या पायाला टेकतात की नाही बघा. ते जर टेकत नसतील तर हाताचे झोके घ्या वाकलेल्या परिस्थितीत. आणि ते झोके ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला नकळत आपले हात पायापर्यंत गेलेले असतात. याला म्हणतात स्वतःच्या क्षमता ज्या स्ट्रेच करायला लागतात. आपण ठराविक गोष्टी ज्या करत असतो तीच आपली क्षमता आहे असं आपण समजत असतो. स्ट्रेच क्षमता ज्या आहेत त्याच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. आणि या स्ट्रेच क्षमता ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी वेगळे रिझल्ट मिळतात. कारण असं म्हणतात, इफ यू कीप डुईंग व्हॉट एव्हर यू आर डुईंग यू विल कीप गेटिंग व्हॉट यू हॅव बीन गेटिंग. तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी करत राहिलात तसंच करत राहिलात तर तुम्हाला जे आजपर्यंत मिळालंय तेच तुम्हाला कायम मिळत राहतं. त्यामुळे या क्षमतांचा विचार करणं हा तेवढाच गरजेचा आहे. दुसरी गोष्ट परफॉर्मन्स वर्सेस अचिव्हमेंट हा जो भाग आहे. आपण ॲबिलिटी ज्या वेळेला बघितली, ॲबिलिटी म्हणजे पुन्हा आपण क्षमतांबद्दल बोलतोय. ज्यावेळेला आपण 100 मीटरच्या शर्यतीत भाग घेतला, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल शालेय जीवनात किंवा आता इथं विद्यार्थी असतील त्यांनी घेतला असेल. 100 मीटरच्या शर्यतीमध्ये ज्यावेळेला आपण भाग घेतला त्यावेळेला शर्यतीसाठी उभे असताना सगळेजण उभे असतात. कारण त्या सगळ्यांमध्ये ॲबिलिटी किंवा क्षमता असते. सगळेच परफॉर्म करायला उभे असतात, पण त्यातले 3च जण शेवटी जिंकतात. असं का होतं? त्याचं मुख्य कारण असं आहे की 90% माणसं, 90% मुलं किंवा 90% या रेसमधले सहभागी हे 75% डिस्टन्स पूर्ण केल्याच त्यातनं विड्रॉ करतात. आणि मग जे उरलेले असतात त्यातले 3 जे आहेत ते शेवटपर्यंत पोहोचतात. आता हे शेवटपर्यंत पोहोचतात म्हणजे ते खूप धावले म्हणून पहिले येतात असंही नाहीये. तशीच गोष्ट तुम्ही कार रेसिंगची घ्या. किती जणांनी कार रेसिंग केलं माहिती नाही मला, पण नकळत कार रेसिंग हायवेवर होतं जर रस्ता मोकळा असेल तर. या कार रेसिंगमध्ये म्हणजे ज्या विनिंग ॲटिट्यूड ज्याला म्हणतात, ज्यांच्यामध्ये असतो, ते माझ्या बाजूनं समजा एखादी कार चाललेली असली आणि तो ओव्हरटेक करताना त्यानं नुसतं असं जरी बघितलं तरी मला वाटतं मला त्याच्याबरोबर रेस करायला पाहिजे. आणि मग आपण ती रेस चालू करतो. मग पहिल्यांदा मी त्याला ओव्हरटेक करतो, मग तो मला ओव्हरटेक करतो. असं 2दा 3दा 4दा होत असतं. पहिल्यांदा ज्यावेळेला ही घटना घडत असते त्यावेळेला आपला जोर असतो तो वेगावर असतो. आपण गाडी जास्त स्पीडमध्ये पळवत असतो. शेवटी असं होतं की दोघांचा स्पीड चांगला जरी असला तरी जो शेवटी ओव्हरटेक करतो तो जिंकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मगाशी आपण त्यातला कन्सिस्टन्सीचा जो भाग बघितला, म्हणजे सातत्य असणे. जिंकण्यासाठी या अशा प्रकारच्या रेसमध्ये फक्त पळणे किंवा फक्त शारीरिक श्रम करणे याचीच गरज नसते, तर तुमचं सातत्य किती आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे हा सातत्याचा ॲबिलिटी म्हणजे क्षमता आणि सातत्याचा जो मुद्दा आहे तो पण आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आणि जसं आपण 100 मीटरच्या रेसमध्ये बघितलं की आपल्याला ठरवायचंय की आपल्याला जिंकण्यासाठी पळायचंय का आपल्याला फक्त जिंकायला मदत करायला पळायचंय. बऱ्याच वेळेला असं असतं ज्यावेळेला 10 लोक उभे असतात त्यातले 7 लोक जे असतात ते बाकीच्यांना जिंकायला मदत करत असतात पळून त्यांच्याबरोबर.
याच्याच बरोबर आणखीन दोन महत्वाचे शब्द, सवड आणि निवड. मला सवड नाही असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो आणि म्हणून आपण काही कामं दुसऱ्या दिवशीवर, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशीवर टाकतो. आज नको, उद्या करू, कल पक्का जे आपण म्हणतो. या गोष्टी घडण्याचं बेसिक कारण असं आहे की आपल्याला वाटतं आपल्याला सवड नाहीये, पण सवड ही खरं म्हणजे सवय आणि आवड या दोन्ही गोष्टीतनं मिळून हा शब्द तयार झालाय सवड, असं मला कधी कधी वाटतं. त्यामुळे आपल्याला काही ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याची सवय केली तर सवड आपोआप निर्माण होते. आपण त्याचं उदाहरण पण घेऊया. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे खूप पर्याय जे असतात त्या पर्यायांपैकी आवडीचा पर्याय आपण निवडला तर ती निवड, अशी ती सवड आणि निवड या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या ठरतात. मी एक साधं उदाहरण देतो. मला बरेच दिवस मॉर्निंग वॉक करायचं होतं, चालायचं होतं सकाळी, आणि काही केलं ते जमत नव्हतं. एक दिवस माझ्या मुलीने सांगितलं की मी जिम जॉईन केली आहे आणि मला रोज सकाळी अमुक अमुक ठिकाणी जायचंय आणि ते डिस्टन्स आहे ते जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तर तुम्हाला रोज सोडायला यायचं, सकाळी 6 वाजता मला जिमला पोहोचायचंय. माझ्याकडे चॉईस नव्हता. मग मी 1-2 दिवस तिच्याबरोबर गेलो. मग माझ्या लक्षात आलं की रोज तिथपर्यंत जाऊन परत येणं, तिला जाऊन परत येऊन पुन्हा तिला आणायला जाणं, त्याच्यामध्ये काही सेन्स नाहीये. म्हणून मग मी काय केलं, मी पण तिच्याबरोबर शूज घालून बाहेर पडलो आणि तिथे 1 तासाचं जिम, तिथे जी जायची तिथलं जिम कंप्लीट होईपर्यंत मी पण तिथलं 1 तासाचा माझं मॉर्निंग वॉक सुरू केलं. म्हणजे हा सवडीचा जो प्रकार आहे, ही सवड ही तुम्हाला काढावी लागते. त्याच्यासाठी प्रोक्रॅस्टिनेशन करायची गरज नाहीये. म्हणजे एक्सक्यूज मास्टर्स जे आपण मगाशी बघितलं, ते एक्सक्यूज मास्टर्स आपल्याला व्हायचं नाहीये. त्यामुळे यात पळणाऱ्यांची पण एक गंमत असते. हे जे पळत असतात सकाळी त्यातले बरेचसे लोक आजकाल इयरबड्स लावतात कानात आणि काही ना काहीतरी ऐकत असतात. ते बघितल्यावर मला आठवण झाली, इथं आपल्या गावांमध्ये बैलगाडीला जोडलेले बैल जे असतात त्यांना घुंगूर माळा लावलेल्या असतात आणि ज्यावेळेला बैल रस्त्यातनं चालत पळत असतात त्यावेळेला त्या घुंगूरमाळांचा जो नाद असतो त्या नादाच्या तालावरती ते बैल पळत असतात आणि आपण किती अंतर पळून गेलो हे त्या नादामध्ये त्यांना कळत नाही. तो प्रकार आजकाल कानामध्ये इयरबड टाकल्यावर होतो, पण ते चांगल्यासाठी आहे, काही हरकत नाहीये. अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजे लोक आपल्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात आणि ज्यामुळे आपल्याला प्रोक्रॅस्टिनेशन करावं लागतं. कधीही कोणालाही असं जाणवून देऊ नका की तुम्ही रिकाम टेकडे आहात. यू आर अवेलेबल ऑल द टाइम फॉर समबडी. रिकाम टेकडे आहात हे कुणालाही जाणवून देऊ नका, कारण तुम्ही अशी जर समजूत कोणाची करून दिलीत तर लोक चाणाक्ष आणि चतुर असतात. ते आपली कामं तुम्हाला सांगून तुमच्याकडनं करून घेतात आणि मग नंतर असं होतं की तुम्हाला तुमच्या गोष्टी कुठल्या करायच्या हे लक्षात राहत नाही आणि त्यांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या तुमच्या प्रायोरिटीज होतात आणि मग तुम्ही त्याच्यामध्येच व्यस्त राहता. त्यामुळे रिकाम टेकडे आहात हे असं कधी कोणाला दाखवू नका. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः नेहमी ड्रायव्हिंग सीटवर पाहिजे. आपला कंट्रोल आपल्या ताब्यात पाहिजे. तो कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाहीये. कुणी किती आग्रह केला तरी ठरलेला प्लॅन बदलू नका, कारण त्यामुळं नुकसान आपलं आहे. लोकांना त्यात काही फरक पडत नाही आणि लोक असंही म्हणतात, अरे काय करणार आहेस घरी जाऊन, म्हणजे थोडक्यात तू रिकाम टेकडा आहेस. जर काही वेळेला रस्ते चुकले म्हणजे वागण्यातले तरी काळजी करायचं काही कारण नाहीये, कारण गुगल मॅपनं दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे आपण जर नाही गेलो तर गुगल मॅप सुद्धा आपल्याला नवीन चांगला रस्ता शोधून देते. त्यामुळे आपल्यालाही नवीन चांगले रस्ते नक्की मिळणार, फक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे काही काळासाठी दिशाहीन जरी झालो तरी पुढचा चांगला नवा मार्ग शोधायचा, त्याचा विचार करायचा आणि गल्ल्या चुकल्या तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अजून एक रेड फ्लॅग ज्याला म्हणतात धोक्याचा, ते म्हणजे मुख्य प्रवाहात लवकरात लवकर परत यायचं. शनिवार रविवार नंतरची सुट्टी किंवा लागून आलेली 3 दिवसाची सुट्टी
याच्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला कामाला यायचं असतं, म्हणजे नोकरीसाठीच नव्हे, आपल्या स्वतःचा बिझनेस जरी धंदा जरी असला तरी तिसऱ्या दिवसाच्या दुपारनंतर चौथ्या दिवशी काय करायचं याचा विचार सुरू करायचा. कारण तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर सोमवारी हार्ट अटॅक येणाऱ्यांचं प्रमाण जास्ती आहे. कारण सोमवारी काय करायचं हे माहिती नसतं. सकाळी उठल्यानंतर बेडच्या डाव्या बाजूने उठलं तर काय करायचं आणि उजव्या बाजूने उठलं तर काय करायचं या दोन्ही गोष्टी माहिती नसतात. आणि मग दिरंगाई, मग येणारं टेन्शन, तणाव, या सगळ्या गोष्टी आपोआप पुढे चालू राहतात. याच्यावरती उदाहरण म्हणून, म्हणजे याच्यावरती एक सोल्युशन म्हणून, म्हणजे कायम व्यस्त राहण्याचा जो प्रकार आहे त्याच्यावरती सोल्युशन म्हणून जॅपनीज सिस्टम मध्ये दर 4 तासानंतर फक्त एकच सुट्टी असते. ते तुम्हाला 4 तास व्यस्त ठेवण्याचं बेसिक कारण असं आहे, कारण त्यांचे काही लोक आपल्या इथे ज्यावेळेला भारतात आले होते त्यावेळेला त्यांनी इथली, म्हणजे ते काही कन्सल्टंट होते, इथली परिस्थिती ज्यावेळेला बघितली ऑफिसेस मधली, सकाळी टायमिंग जर 9:30चा असलं तर 10:30ला लोक येतात, त्याच्यानंतर चहा प्यायला जातात, त्याच्यानंतर 11, 11:30ला आपल्या सीटवर येतात, त्याच्यानंतर लक्षात येतं की आता थोड्या वेळानं लंच ब्रेक आहे, लंच ब्रेक झाल्यावर पुन्हा अर्धा तास बाहेर फिरून येतात, त्याच्यानंतर आल्यावर पुन्हा गप्पा, त्या गप्पा झाल्यावरती 2, 2:30, 3 वाजता कामाला सुरुवात करतात, 4 वाजता पुन्हा लक्षात येतं की आता 5 वाजता घरी जायचंय. म्हणजे इफेक्टिव्हली 2 ते 3 तासच काम होतं. जॅपनीज सिस्टम अशी आहे की 4 तास काम करायचं, मध्ये अर्ध्या तासाची रेसेस आणि त्याच्यानंतर 4 तास काम. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला माणूस सलग 1 तास काम करतो त्याच वेळेला तो कामाची पीक ज्याला म्हणतात ती पीक लेवल अटेंड करतो आणि मग रिपिटेटिव्ह बिझनेस ज्याला म्हणतात की तेच काम पुन्हा पुन्हा करायचं जर असेल तर आपल्या कामाचा वेग वाढतो. हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आपण जर व्यवस्थित विचार केला तर 1 तास सलग जर मी चांगलं काम केलं तर माझी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जास्ती वाढतं आणि त्याच्यानंतरचे पुढचे 3 तास मी चांगले काम करू शकतो. म्हणजे हा प्रॉडक्टिव्हिटीचा भाग आहे. आणि म्हणून आपण सुद्धा म्हणजे कुणासाठी काम करण्यासाठी, आपल्यासाठी काम करण्याची ज्यावेळेला गोष्ट येते त्यावेळेला कमीत कमी ब्रेक्स मध्ये घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. आतापर्यंत आपण जे बघितलंय की कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आणि त्या जर आपण केल्या तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत. त्यामुळं आजपर्यंत जे आपण कल पक्का म्हणत होतो ते याच्या पुढे आपण काय करणार आहोत त्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपण सगळ्यांनी ऐकलंय. तर कल पक्कापेक्षा कुठलंही काम करायचं असेल तर आज पक्का, कधी करायचंय तर आज करायचंय आणि सुरुवात कधी करायची तर ती आत्तापासून, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अद्विंगे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा.